नमस्कार, मी सुवर्णा. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सविस्तर बातमी आपल्याला बघायच्या आहेत. सुरुवात एका मोठ्या बातमीने करतो आहोत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात एक मोठी कारवाई समोर आली आहे. यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सगळ्या आरोपींवर मकोका दाखल करण्यात आलाय. त्यामुळे आता आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे यांच्यावर कठोर कारवाई होण्याची चिन्ह आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या आरोपींवर मकोका लावण्याची मागणी केली जात होती. संतोष देशमुख यांचे कुटुंबीय गेल्या अनेक दिवसांपासून न्याय कधी मिळेल या प्रतीक्षेत असताना ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे कारवाईवर विश्वास निर्माण होणार असल्याची शक्यता आहे. मकोका लागल्यामुळे नेमकं काय होणार या प्रकरणात त्यावर आपण नजर टाकूया. मकोका लावला की काय होतं बघा. मकोका लागल्यामुळे पोलिसांना 180 दिवस तपासासाठी मिळणार आहेत. पोलीस 180 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल करू शकतात या प्रकरणात. मकोका लावल्याने गुन्हेगाराला लवकर जामीन मिळत नाही. आरोपीचा कबुली जबाब हा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतो आणि अंडरवर्ल्डचं कंबरडं मोडण्याकरता सरकारनं मकोका हा कायदा आणलेला होता. फार मोठं प्रकरण आहे. माझी चिंता ही आहे की पक्ष जात याकडे पलीकडे जाऊन याकडे बघितलं पाहिजे. हे जे खंडणीचे प्रकार चाललेले आहेत महाराष्ट्रामध्ये कोण गुंतवणूक करेल. जर या अशा खंडणीच्या प्रकाराला राजाश्रय असेल, सरकारच्या आशीर्वादाने सगळे प्रकार चालले असतील तर आपण काय मेसेज देतोय. ही सगळी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे की तरी महाराष्ट्रातले खंडणीखोर ज्या ज्या ठिकाणी असतील सगळ्यांना मोडून काढलं पाहिजे आणि सरकार कडक भूमिका घेणार हे दिसलं पाहिजे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये मोर्चा काढण्यात आला. राजमाता जिजाऊ चौकातून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे. या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. या मोर्चात संतोष देशमुखांचं कुटुंब सहभागी झालंय. सुरेश धस, मनोज चिरांगे सुद्धा या मोर्चात सहभागी आहे. जितेंद्र आव्हाड देखील आहेत. राजमाता जिजाऊ चौकातून या धाराशिवमध्ये मोर्चाला सुरुवात झालेली आहे. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे. एका महिन्यामध्ये बीडमध्ये अनेक गोष्टी घडल्या. बीडमध्ये जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर